माझ्या महाराष्ट्रामध्ये ती माता आणि बाजूला जाऊन खाता. कशाला रिजिजू बोललेत, रिजिजू आणि 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 मनोहर पर्रिकर. काल परवाकडे अमितजी म्हणाले की शिवसेनेने मोदीजींचा फोटो लावून मत मागितली ना, पण काय तुमच्या पोस्टरवरती बाळासाहेबांचे फोटो नव्हते? अमित भाई आणि नरेंद्र मोदींचा अर्ज भरायला मी गेलो नव्हतो, मग मी असं म्हणू मी तिकडे गेलो म्हणून यांना मतं मिळाली असेल तर आनंद आहे, त्याच्यासारखं सुख नाही मला. काल भारतजी ते काल काय भारूड, देवेंद्रजी भारूड आपण म्हणालात, आणि मग काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, ओसाड वगैरे 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 आहे. ह्याच्यामध्ये मला सांगा, भाजेची ना त्यात रांधले 3 मुगे. मुगे म्हणजे मूग ना, म्हणजे गिळायचे असतात किंवा मूग गिळून गप्प बसायचे असतं ते मूग. जसं 92-93 साली ते बाबरीचं घडल्यानंतर काही जण मूग गिळून गप्प बसले होते, तेच मूग. ते म्हणाले असते की आजचे दिन येता येईची ना, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईची ना, देशातली बेकारी हटेची ना, 2 कोटी लोकांना रोजगार मिळायची ना, स्मार्ट सिटी होईची ना, नोटबंदी नंतरचे 50 दिवस संपेची ना, विदेशातील काळा पैसा भारतात, देशातली आर्थिक मंदी, इतर देशातले हिंदू घ्या, जरूर घ्या, त्यांना ठेवणार कुठे, घर त्यांना देणार कुठे? कारण ज्या वेळेला काश्मीर मधले हिंदू ब्राह्मण, काश्मीरी ब्राह्मण हे आपल्या देशात निर्वासित म्हणून आले होते, त्यावेळेला फक्त शिवसेना प्रमुखांनी त्यांना आसरा दिला होता. त्यांच्यामुळे या संपूर्ण देशात काश्मीरचे हिंदू हे सगळीकडे स्थिरस्थावर झाले. त्यांच्या येण्याबद्दल मला काही ना नाहीये, त्यांनी जरूर यावं, पण बाहेरच्या देशातले हिंदू आम्ही आमच्या देशामध्ये घेत असताना ही त्यांची काळजी वाहणार कोण, हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि त्याच वेळेला देवेंद्रजी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, तुम्ही काल सावरकरांचे ते वक्तव्य आम्हाला सांगितलं. मग ह्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आणखी एक मुद्दा आहे. बेळगाव, कारवार, निपाणी सीमा भागामधले जे मराठी बांधव आहेत आक्रोश करतायत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, सरकार तुमचं आहे. काल परवाकडे येडियुरप्पांनी तिकडे बहुमत सिद्ध केलेले आहे. काय ते हिंदू नाही आहेत, ते मराठी आहेत, त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होतोय. आपण इकडे बसलेलो आहोत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही आमच्या सोबत निदान महाराष्ट्रासाठी, मराठी बांधवांसाठी आपण एकत्र येऊन केंद्रात जाऊन त्यांना न्याय देऊ शकतो की नाही देऊ शकत? सावरकर जर का मानत असू तर त्यांचा जो काही आक्रोश आहे तो आक्रोश घेऊन जी एक लकीर तिकडे मारली गेली, रेष मारली गेली, आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे बांधव, माता, भगिनी त्यांचं होत्याचं नव्हतं झालं. हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा शब्द मी नवीन आणतोय. जसं पाक व्याप्त काश्मीर आहे तसा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, आणि तो माझा महाराष्ट्राचा भूभाग हा माझ्या महाराष्ट्रात आणला पाहिजे. आक्रोश तेही करतायत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सरकार आपलेही गेले तेही गेले, कोर्टामध्ये प्रश्न आहे. केंद्र सरकारची भूमिका ही पालकाची असायला पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका ही पालकाची नाहीये. गेल्या खास करून 5 वर्षामध्ये जर का मी चुकत नसेल तर माहिती ही घ्यायला इकडे आपल्याकडे लॉ डिपार्टमेंट आहे. केंद्र सरकारने, मला इकडे सांगायला खेद वाटतो की सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राची बाजू घेतली नाही, कर्नाटकाची बाजू गेल्या 5 वर्षात केंद्रात आपल्याला सरकारने घेतलेली आहे. काय ते हिंदू नाहीयेत? मराठी बोललं, मराठी तिकडे त्यांच्यावरती अत्याचार होतोय, तो निषेध दिन म्हणून त्यांनी साजरा केल्यानंतर बेळगावची महापालिका बरखास्त केली जाते, महापौरांवरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. काय पाकिस्तानमध्ये आहे बेळगाव कारवार? ब्रह्मदेशामध्ये? कुठल्या देशामध्ये आहे बेळगाव कारवार? जर आपण आपल्या देशातल्या हिंदूंना न्याय देऊ शकत नसू तर कशाला पुलकाण्याचं आणि बाहेरच्या देशातले हिंदू हे आमच्या देशामध्ये या, घ्या, जरूर घ्या. पण आज जे मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानदेवाने जे काही सांगितलं असतं, बेकारी हटेची नाही, होईच ना. जर माझ्या देशातल्या भूमिपुत्रांना अजून आपण न्याय देऊ शकत नसू तर तिकडे काय होतंय? आणि म्हणून मी सावरकरांची आठवण एवढ्यासाठी करून दिली होती की अखंड हिंदुस्थान, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत हा सावरकरांच्या स्वप्नातला हिंदुस्थान हा आम्हाला हवाय, तुम्हाला हवाय की नको? पहिल्यांदा सावरकर म्हणजे काय हे दुसऱ्याला समजून सांगण्याच्या ऐवजी आपण समजून घेऊया, आपण समजून घेऊया. आणि जर का गैरसमज होणार नसेल तर मी आणखीन एक मुद्दा मांडू इच्छितो. काय आपल्याला सावरकरांचं सगळं हिंदुत्व मान्य आहे? सावरकरांचं गायीबद्दलचं मत हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे?
एक निदान एक काय ते निशाण, एक विधान, एक देश एक कायदा जरूर पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात, का नाही झाला संपूर्ण देशभर आणि संपूर्ण राज्यात, सगळ्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा का नाही लागू झाला? माझ्या महाराष्ट्रामध्ये ती माता आणि बाजूला जाऊन खाता. कशाला रिजिजू बोललेत, रिजिजू आणि 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 मनोहर पर्रिकर. सागर माझा ऐका. मनोहर पर्रिकरजी जी दुर्दैवाने आज आपल्यात नाही आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होते? मुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या राज्यामध्ये गोमांस मी कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरून आणेन. रिजिजू ते स्वतः बोललेत की मी गोमांस खाणार, काय करायचं ते करा. कोणाला सावरकर शिकवताय? कोण शिकवतंय? सावरकर कळलेत का तुम्हाला? आम्हाला तरी कळलेत का? काल परवाकडे अमितजी म्हणाले की शिवसेनेने मोदीजींचा फोटो लावून मत मागितली ना. पण काय तुमच्या पोस्टरवरती बाळासाहेबांचे फोटो नव्हते? अमित भाई आणि नरेंद्र मोदींचा अर्ज भरायला मी गेलो नव्हतो? मग मी असं म्हणू मी तिकडे गेलो म्हणून यांना मतं मिळाली? असेल तर आनंद आहे, त्याच्यासारखं सुख नाही मला. पण जनादेशाचा आदर आणि अनादर हा करत असताना मग जनादेश नेमका म्हणायचा कशाला? ठीक आहे, आपण युतीमध्ये लढलो होतो. बिहारमध्ये काय झालं होतं? म्हणजे चाललेले संसार मोडायचे, त्याच्यात घुसायचं. लालू आणि नितीश कुमारची युती जी होती ती युती मोडली. चांगला चाललेला संसार हे आणखीन पाप आहे. पहिल्याच फटक्यात जनादेश तोडला तर कदाचित जनता आणि आम्ही बघून घेऊ ना, जनता आमच्या येईल अंगावर. जे तुम्ही केले तेच आम्ही करतो, कारण मला नवीन नवीन परंपरा इकडे शिकायला मिळत आहेत. मी अजून नया आहे व लालू आणि नितीश कुमारची युती तुम्ही तोडली. सावरकर आम्हाला आमच्या सहकार्याने पटतात नाही पटतात, त्या मुफ्ती मोहम्मद आणि मेहबूबा मुफ्ती तुम्हाला पटत होती? भारत जलाव पार्टी म्हणणारे रामविलास तुम्हाला पटतायत? नितीश कुमार तुम्हाला पटतायत? मोदी हटाव म्हणणारे चंद्रबाबू तुम्हाला पटत होते? मग हे सगळे जे काय होते, ही सगळी जी काही युती आणि त्याची परंपरा आहे ही आहे आम्हाला सुद्धा माहिती आहे. तुमच्याचकडनं शिकत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, बीजेपी, शिवसेना, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र पॉलिटिक्स, महाराष्ट्र न्यूज, मुंबई पॉलिटिक्स, विधानसभा, महाराष्ट्र गवर्नमेंट, सीएम शिंदे, फॉर्मर सीएम उद्धव, शिवसेना स्प्लिट, पॉलिटिकल न्यूज, इंडियन पॉलिटिक्स, महाराष्ट्र लाईव्ह, ब्रेकिंग न्यूज, पॉलिटिकल डिबेट, मराठी न्यूज, महाराष्ट्र अपडेट, फडणवीस, उद्धव वर्सेस शिंदे, शिवसेना न्यूज, बीजेपी न्यूज, राजकारण, पॉलिटिकल एनालिसिस, इलेक्शन न्यूज, विधानसभा लाईव्ह 2025, विंटर सेशन,
महारा पॉलिटिक्स, शिवसेना पॉलिटिक्स, बीजेपी पॉलिटिक्स, न्यूज अपडेट, पॉलिटिकल व्हिडिओ, मराठी बातम्या, मराठी न्यूज, न्यूज अपडेट, ट्रेंडिंग पॉलिटिक्स, पॉलिटिकल शॉर्ट्स, इंडिया न्यूज, मराठी लाईव्ह न्यूज,